Good morning, students. Welcome to this session, and this will be a very short session in which we will be dealing with grid layout, the practical program for the grid layout. We have studied in the theory part. Grid layout is nothing but a layout in which the components are arranged in rows and columns. That is a two-dimensional matrix. Now what is the purpose of this one? If you want many number of components to be put up in a form sequentially, then you can make use of this layout manager. Okay. Now ह्या प्रोग्राम मध्ये आपण ऑब्झर्व करून नाव सी हिअर मी फक्त दोनच इम्पोर्ट स्टेटमेंट्स यूज केले. ह्याच्यामध्ये इम्पोर्ट जावा डॉट awt.event.star ही नाही. इट इज पॉइंट क्लिअर. म्हणजे मी कुठलंच प्रकारचं इव्हेंट हँडलिंग आय एम नॉट डुईंग. इव्हेंट हँडलिंग म्हणजे तुम्ही त्या फॉर्म बरोबर काहीतर इंटरॅक्शन करता. मला जर समजा कुठलंच इंटरॅक्शन जर करायचं नसेल तर मला ती पॅकेज घेऊन पण काही उपयोग नाही. इट इज पॉइंट क्लिअर. नाव ओके वी कम टू दी कमेंट कोड हिअर. कमेंट कोड एकदा व्यवस्थित स्टडी करा. इट हॅज टू बी ग्रिड लेआउट डेमो. डॉट जावा पण लिहू शकता तुम्ही. डॉट जावा नाही लिहिलं तर डॉट क्लास ऑल्सो किंवा फक्त ग्रिड लेआउट डेमो जरी तुम्ही लिहिलं तर दॅट विल बी सफिशियंट. नाव पब्लिक क्लास ग्रिड लेआउट डेमो extends applet and then inside the init method, right? now इथे एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे set font. नाव set font जे आहे आपण कोर जावा मध्ये applet प्रोग्रामिंग मध्ये आपण स्टडी केलं. set font म्हणजे तुम्हाला त्या applet मध्ये जे काही टेक्स्ट आपण लिहितो त्या टेक्स्टचे प्रॉपर्टीज मध्ये तीन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. त्या फॉन्टचं नेम, त्या फॉन्टचं नेम काय, सॅन्स सेरिफ ही एक टाईप ऑफ फॉन्ट आहे. देन आपल्याला ती बोल्ड पाहिजे. बोल्ड पण एक कॉन्स्टंट आहे म्हणून त्या कॉन्स्टंटला कॉल करण्यासाठी फॉन्ट डॉट बोल्ड आणि ज्या साईजवरती मला डिस्प्ले करायचं म्हणजे ती फॉन्ट जे डिस्प्ले होत आहे त्या फॉन्टची साईज मला पाहिजे 24. आणि ही ऑब्झर्व दिस वन आयनिट मेथडमध्ये मी बिगिनिंगमध्येच ही पहिलं स्टेटमेंट असं टाईप करून ठेवलं. देन ह्याच्यानंतर मी जे काही करतो याच्यानंतर जे काही कॉम्पोनंट्स घेईन त्या कॉम्पोनंट्सवर जे काही इन्फॉर्मेशन ऑर वॉट एव्हर दॅट विल बी डिस्प्लेड, राईट, दॅट विल बी डिस्प्लेड विथ दीज प्रॉपर्टीज. त्या फॉन्टचं नेम, ती बोल्ड आणि त्याचं साईज. नाव सी हिअर दिस इज अन इम्पॉर्टंट मेथड. आपल्याला लेआउट आता कोणतं पाहिजे, सेट लेआउट, राईट. नाव बाय डिफॉल्ट आपण ऑब्झर्व केलं की कंटेनर कॉम्पोनंटच्या खाली जेवढे काही क्लासेस आहेत प्रत्येक क्लासला एक डिफॉल्ट लेआउट आहे. फॉर एक्झाम्पल टेक ॲपलेट. ॲपलेटसाठी डिफॉल्ट लेआउट विल बी दी फ्लो लेआउट. इट इज फाईन क्लिअर. नाव आता मला काय करायचं, फ्लो लेआउट मला वापरायचं नाही. मला इन्स्टेड ऑफ फ्लो लेआउट आय वॉन्ट टू मेक यूज ऑफ ग्रिड लेआउट. सो सेट लेआउट ब्रॅकेटमध्ये न्यू, त्या क्लासचा नेम ग्रिड लेआउट. आणि ग्रिड लेआउटचं थिअरी क्लासमध्ये आपण बघितलं ह्या कन्स्ट्रक्टरमध्ये 4 आर्ग्युमेंट्स असतात. नाव विल एक्सप्लेन यू इन डिटेल ह्या आर्ग्युमेंट्सचं पर्पस आणि ह्याचं मिनिंग काय. पहिलं आर्ग्युमेंट म्हणजे नंबर ऑफ रोज. इट इज पॉइंट क्लिअर. अँड सेकंड आर्ग्युमेंट इज नंबर ऑफ कॉलम्स. आणि दोन कॉम्पोनंट्सच्या मध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि 2 रोज म्हणजे फर्स्ट रो अँड सेकंड रो मध्ये किती डिस्टन्स पाहिजे. ही सगळे युनिट्स रिमेंबर दिस वन ही पिक्सेल्समध्ये दिले जातात. PIXELS. ही मिलीमीटर, सेंटीमीटर, इंचेस तसं काय नाही. युनिट ऑफ मेजरमेंट जे आहे ग्राफिक्समध्ये इट विल बी पिक्सेल्स. 5 रोज 3 कॉलम्स. दॅट हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज 20 अँड द वर्टिकल डिस्टन्स इज 20. ओके. पहिल्यांदा मी तुम्हाला आउटपुट दाखवतो. देन यू विल बी एबल टू अंडरस्टँड दिस वन. आता ही प्रोग्राम रन केल्यानंतर असे एक 15 बटन्स येतील. इट इज पॉइंट क्लिअर. ना ही 15 बटन्स कसं अरेंज केलेलं आहेत, एका 2D ॲरे सारखं अरेंज केलं आहे. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. रोज बघा ही पहिलं रो आहे 1 2 3 4 5 असं 5 रोजमध्ये ही अरेंज केलेलं आहे. अँड नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, 3 कॉलम्स. ही पहिला कॉलम आहे, ही दुसरा कॉलम आहे, ही तिसरा कॉलम आहे. ठीक आहे.
नाव दिस इज द पर्पस ऑफ द ग्रिड लेआउट. तुमच्याकडे जे कॉम्पोनंट्स आहेत त्याला व्यवस्थित रोज अँड कॉलम्समध्ये अरेंज करायचं असेल, देन यू विल बी मेकिंग यूज ऑफ द ग्रिड लेआउट. ना आता ही 15 बटन्स आपण सी प्रोग्रामिंगच्या बिगिनिंगमध्ये आपण स्टडी केलं. ॲरेचं पर्पस काय, तुम्हाला जर लार्ज नंबर ऑफ व्हेरिएबल्स जर लागत असतील, राईट, देन व्हॉट विल बी डुईंग इज विल बी मेकिंग यूज ऑफ ॲन ॲरे. तर आता मला 15 बटन्स आहेत. 15 बटन्स मला ह्या प्रोग्राममध्ये ह्या ॲपलेट विंडोवरती मला टाकायचं आहे. मग माझ्याकडे एक ऑप्शन आहे की 15 बटन ऑब्जेक्ट्स मला क्रिएट करावं लागतं. मग ती कसं डिक्लेअर करायचं, बटन B1, B2, B3, B4, B5, B6, B7 असं B15 पर्यंत 15 ऑब्जेक्ट्स डिक्लेअर करायचे. 15 ऑब्जेक्ट्सला इनिशियलाइज करायचं. ती कसं B1 इज इक्वल टू न्यू बटन 1 समथिंग जे काय जे ती इनिशियलाइज करा. ना बघा, व्हेरी सिम्पल मेथडमध्ये ही दोन्ही स्टेप्स मी एका फॉर लूपमध्येच करून टाकलं. हाऊ डिड आय डू दिस वन? फॉर लूपमध्ये पहिल्यांदा एक व्हेरिएबल घेतले. फॉर लूपचे पार्ट्स तुम्हाला माहिती आहे. इंट आय इज इक्वल टू 1, I is less than or equal to 15, I प्लस प्लस. सिंपल लूप आहे. 1 to 15 टाइम्स ही लूप एक्झिक्यूट होत आहे, स्टार्टिंग 1 आणि एंडिंग 15. त्याच्यानंतर ॲड न्यू बटन, एक स्पेस येते आणि इथं कॉनकॅटनेट इट विथ आय. नाव आउटपुट बघा, पहिल्या आउटपुटमध्ये ह्या बटनवरती 1 म्हणून डिस्प्ले झालं आहे आणि इथं बघा तुम्ही बोल्डमध्ये डिस्प्ले झालं आहे. 1 2 3 4 एकदम असं भडक बोल्डमध्ये डिस्प्ले होतात. बिकॉज मी इथं सेट फॉन्टमध्ये एक प्रॉपर्टी दिली आहे, फॉन्ट डॉट बोल्ड, आणि साईज किती दिलं आहे मी 24, आणि ह्या फॉन्टचं नेम कोणतं आहे, सॅन्स सेरिफ. तर एका फॉर लूपच्या बॉडीमध्ये एकच स्टेटमेंट लिहून मी 15 बटन ऑब्जेक्ट्स क्रिएट केलेत आणि 15 बटन ऑब्जेक्ट्स क्रिएट करून ॲड पण केल्या. 2 सेपरेट स्टेटमेंट्स नाहीत, एकच स्टेटमेंट लिहिलं एकदम कॉम्पॅक्ट फॉर्मॅटमध्ये. इट इज पॉइंट क्लिअर, राईट. काय केलं, डायरेक्टली ॲड ब्रॅकेटमध्ये न्यू बटन. ही स्पेस कशासाठी दिलं की ही जे 1 2 3 4 आहे एकदम मला लेफ्ट साईडला नको आहे. इट इज पॉइंट क्लिअर, समवेअर नियर टू दी सेंटर पाहिजे. ही नाही दिलं तर काय होतं, 1 2 3 4 थोडं एका कोपऱ्याला जातं, इकडं लेफ्ट साईडला येतं. इट इज पॉइंट क्लिअर, राईट. अँड देन ॲड न्यू बटन सम स्पेस अँड कॉन्कॅटनेट इट विथ आय. पहिल्यांदा व्हॅल्यू ऑफ दिस व्हेरिएबल आय काय असणार, 1, म्हणून इथं पहिलं बटन 1 डिस्प्ले झालं. त्याच्यानंतर ती बटन क्रिएट झालं, 1 डिस्प्ले झालं. त्याच्यानंतर 2, आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होती आहे 2. तर ती इन्क्रीमेंट झाल्यानंतर व्हॉट हॅज हॅपन्ड हिअर, दिस व्हॅल्यू हॅज नाव बिकम 2 आणि दुसऱ्या बटनवरती लेबल 2 येतं. ओके, दिस इज व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड. आणि ही 1 and 2 ही जे 2 बटन्स आहेत, ह्या दोन्ही बटन्समधलं गॅप विल बी 20. सिमिलरली बटन नंबर 1 and 4 ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये द गॅप विल बी 20. ना इथे एक इम्पॉर्टंट MCQ पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण जेव्हा ग्रिड लेआउट यूज करतो अँड देन ही हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल स्पेसिंग आपण स्पेसिफाय करत नाहीत. आता मी ग्रिड लेआउटमध्ये काय सांगितलं, मला नंबर ऑफ रोज 5 पाहिजे आणि कॉलम्स 3 पाहिजे. ना ह्याचं आउटपुट तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. चेंजेस केले, सो वी विल हॅव टू सेव्ह दिस वन. ओके, सेव्ह केलं, पुन्हा कंपाईल करून रन करतो. जावा सी ॲपलेट वीवर. ओके, व्हॉट हॅज हॅपन. ठीक आहे. नाव रिमेंबर दिस वन, जेव्हा आपण ही व्हॅल्यूज आपण देत, रोज अँड कॉलम्सचे व्हॅल्यूज आपण देत नाहीत, देन दी बटन्सचा हॉरिझॉन्टल गॅप अँड दी व्हर्टिकल गॅप विल बी 0. म्हणजे ती एकदम असं दोन्ही बटन्स हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली चिटकून तुम्हाला डिस्प्ले होत आहे. ॲब्सोल्युटली नो गॅप देअर. ओके, नाव विल सी वाय दिस प्रोग्राम इज नॉट. Okay, where did I store this one?
file, save as. Acha, it has been stored at a different place. Okay, with a temp म्हणून एका डायरेक्टरी मध्ये याला स्टोर करा. .java replace करा म्हणून म्हणता. yes, I want to replace. now we will compile this program and run this program. java c. ओके, नाव सी हिअर. तर आपल्याला MCQ साठी ही पॉईंट आपला रिमेंबर करायचं आहे की जेव्हा आपण हॉरिझॉन्टल म्हणजे इथं आधी काय होतं 20,20 ती व्हॅल्यूज देत नाहीत तर दोन्ही बटन्समधलं गॅप विल बी 0. एकदम ह्याला चिटकून हे डिस्प्ले होत आहे. तसंच 1 and 4 ह्याच्यामध्ये काहीच गॅप नाही. इट इज फाईन क्लिअर. एकदम चिटकून ही तुम्हाला डिस्प्ले होत आहे. ना अनदर डाऊट यू कॅन यूज की आपल्याला ही फॉन्ट कंपल्सरी आहे का? अजिबात नाही. तुम्ही जेव्हा हे यूज करत नाहीत तर आता मी ह्याला कमेंट्समध्ये टाकलो राईट. ना आता आउटपुट बघा. व्हॉट विल बी दी आउटपुट? आय विल सेव्ह दिस वन. पुन्हा मी ह्याला कंपाईल करून रन करतो. आता आउटपुट आलंय बट यू कॅन सी फ्रॉम दी आउटपुट की ही बटनवरती जे टेक्स्ट डिस्प्ले झालं आहे त्याच्यावरती 1 2 3 4 ही एकदम डिफॉल्ट फॉन्टने डिस्प्ले झालं. मला थोडं साईज आणि बोल्ड पाहिजे आणि फॉन्ट दुसरं पाहिजे म्हणून मी काय केलं आहे इथं सेट फॉन्ट मेथड यूज केलं. सेट फॉन्ट, न्यू फॉन्ट आणि फॉन्ट न्यू फॉन्ट म्हणजे ह्या कन्स्ट्रक्टरला 3 आर्ग्युमेंट्स असतात. फर्स्ट आर्ग्युमेंट काय असतं? तुम्ही जे फॉन्ट तुम्हाला पाहिजे त्या फॉन्टचं नेम आणि दुसरं आर्ग्युमेंट असतं बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. ओके, आणि तिसरं आर्ग्युमेंट आहे त्या फॉन्टचं साईज. आता टेक फॉर एक्झाम्पल मला 24 नको, मला 28 पाहिजे. आय कॅन स्पेसिफाय दिस वन. नाव व्हॉट विल हॅपन? जे फॉन्ट आधी तुम्हाला 24 मध्ये डिस्प्ले झालं होतं ते आता आणखी थोडं मोठं तुम्हाला डिस्प्ले होतं ना. ही सगळ्या ह्याच्यामध्ये ही फॉन्ट वगैरे जेव्हा आपण सेट करतो तर ह्याच्यामध्ये काही लॉजिकचं काही फार मोठं पार्ट नाही, फक्त त्याचं ॲपिअरन्स. अँड स्टुडंट आपल्याला जास्त लॉजिकवर कॉन्सन्ट्रेट करून जर आउटपुट तेवढं अट्रॅक्टिव्ह नसेल तर एंड युजरला इट विल बी अ डिसअपॉइंटमेंट. तर दोन्ही गोष्टी आपण बॅलन्स करायला पाहिजे. आउटपुटचा ॲपिअरन्स आणि त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट लॉजिक, जे लॉजिक एकदम चांगलं वर्क करतं, दॅट इज important. So he just set font hai, it is not there to improve your logic but only to improve the appearance of the final output. Okay, now we'll stop this session here. We'll again meet in the next session. Thank you.